खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला होता. याचं कारण या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक पाहायला मिळाली. खरं तर ही गोष्ट केवळ नावागावातच घडू शकते. नावेकर नेहमीच क्रिकेटवरती नितांत प्रेम करतात. एक सर्वाधिक मोठा विक्रम कालच्या रात्रीमध्ये घडला असंच म्हणूयात. आघाडीचे बॅटर समाधान वास्कर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये येतोय. मयूर वास्कर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अलंकार कोळीला इन्व्हाइट करण्यात आलाय. कोण विसरली या गोलंदाजाला ज्याने निर्धाव षटक टाकलं. मागील मॅचचा बेस्ट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकला. 2 षटक 8 धावा आणि 2 विकेट. 1 मेडन ओव्हर होती त्याच्या नावावरती. तोच गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. सामन्याला सुरुवात. कानोबा स्पोर्ट्स कुंडेबा टीम बॅटिंग करते. टॉस हरल्यानंतर महत्वाची मॅच आहे. पहिलाच बॉल AK-47 समाधान वास्करच्या बॅटमधून आलाय. षटकार. आलोय आणि आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. पुढचा बॉल लोअर फुलटोज होता. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. अवांतर धाव आली आहे. व्हाईट बॉल. एक्झॅक्टली इथून अवांतर धाव येत असताना पंचांनी खूण केली आहे. पहा हा गोलंदाज तो आहे ज्याने मागील मॅच मध्ये 2 ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. अद्याप एका बॉलमध्ये 7 धावा आल्यात. अलंकार कोळीच्या अगेन्स्ट समाधान वास्कर स्ट्रायकर एंड वरती आहे. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. इम्प्रोवायझिंग. पुढचा बॉल देखील दिशाहीन राहिलाय. एका बॉलमध्ये 8 धावा आल्या. मागील मॅच मध्ये जेवढ्या खर्च केल्या होत्या 2 षटकांमध्ये एका बॉलमध्ये खर्च केल्यात अलंकारने. हाही बॉल सोडून दिला. जास्तीचा बाहेरून जाणारा होता. अवांतर धावांचा सेलच लागलाय. जास्तीच्या धावा येतात. 4 ओव्हरचा सामना. याच्याकडे लक्ष वेधूयात. टॉसच्या आधी आपण या गोष्टीची जाणीव करून दिली आहे दोन्ही संघांना. सामना हा केवळ 4च षटकांचा आहे. याकडे लक्ष वेधू आपण सातत्याने. 8 धावा धावलकावरती मंडळात विदाउट लॉस. स्कोरकार्डवरती 8 आहेत. पहिल्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. अलंकार काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये अडचणींना सामोरं जातोय. परंतु समाधान काय एंट्री झाली या खेळाडूची. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. मागील मॅच मध्ये केवळ 0वरती तो बाद झाला होता. AK-47च्या गोळ्या संपल्या की काय अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु नाही, हा हार मानेल तर समाधान वास्कर कसला. गेले अनेक वर्षाचे ऊन पावसाळ्यात त्याने पाहिलेली आहेत. सातत्याने चांगलं क्रिकेट त्याने अनेक वर्ष सातत्याने खेळलंय. आणि मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी या मॅच मध्ये शेष राहिलेलं कार्य विशेष बनवण्यासाठी प्रत्येक वेळ येते हे त्याने सांगितलं. अपना टाइम आएगा. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लाईट अपील. एक लाऊड अपील पाहायला मिळाली. बॅटर जास्तीचा शफल झालाय. उजव्या यष्टीच्या बाहेर निघाला. हेच पाप सातत्याने पंच या गोष्टीची जाणीव करून देत आहेत. जासई गावाला बिलॉंग करणारे आणि आणखीन एक मातब्बर बंस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं दिबांचं गाव म्हणून ज्या गावाकडे आपण पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये 8 धावा धावलकावरती आहेत. संदीप पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. 8-0. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये पुढचा चेंडू घेऊन अलंकार कोळी. डॉट बॉल आलाय त्याच्या माध्यमातून. त्या फलकावरती 8 बनलेले आहेत. समाधान वास्कर जिथे स्ट्रायकर एंडला आहे. 2 बॉल 6 वरती तो नॉट आउट आहे. पुढचा बॉल लोअर फुल टोल वसूल केलाय. आकाशाला गवसणी घेत समाधान वास्करची एअरलाइन्स निघाली आहे. थेट मोफत प्रवास. चेंडूचा षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. हा बॉल ढगात मारला होता. षटकार आला. 14 धावा धावलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपला. धावा आता वेगाने येऊ लागल्यात. का बॅटिंग करतोय समाधान.
आता मात्र तीच त्याला मिळालेली खऱ्या अर्थानं सातत्याने ती लय आहे ती सापडली आहे. यावेळेचा बॉल फटका फसला. कॅच महत्वाची आहे. कॅच टिपली तर मॅच मध्ये येणार. ओ एक चांगला झेल इथे टिपण्यात आला. रोहन कोळी होता त्या ठिकाणी. झेल टिपला आणि त्याचा सेलिब्रेशन पहा. फिनिश केलेला पाहायला मिळाला. गव्हाण प्रीमियर लीग यावर्षी पार पडली आणि एका गावामधील ही स्पर्धा आणि सातत्याने आपण पाहिलं यावर्षी मॅन ऑफ द सिरीज तो राहिला होता. 4 बॉल 12 धावांची खेळी समाधान भास्करने इथे केली. 14 बनला एक फलंदाज बाद. खरं तर गव्हाण प्रीमियर लीग साठी यावर्षी मी मुकलो या स्पर्धेला. सातत्याने एक दर्जेदार आयोजन करणारी स्पर्धा म्हणून आपण गव्हाण प्रीमियर लीगला पाहतो. गव्हाण एक असं गाव आहे ना कोळी बांधवांचं आणि सातत्याने या गावाचे एकीचं फळ सातत्याने पाहायला मिळतं. रणजी क्रिकेटची स्पर्धा काही दिवसामध्ये येईल. जसजसा दिवस पुढे जातात तसतसा नाईटच्या स्पर्धा गावामध्ये पाहायला मिळतात. तेच गव्हाणकर मैदानाच्या आतमध्ये आहे. 14-1 आहे. अलंकार कोळीला सफलता मिळाली. संदीप म्हात्रे मैदानावरती यावेळेला बॉइंग ऑन टार्गेट. अगदी थेट यस्तांचा वेध घेणारा दांडी गुल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज संदीप म्हात्रे बाद. थेट यष्टांचा वेध घेणारा लगातार असे 2 बॉलवरती 2 विकेट. हॅट्रिकचा बॉल आहे. या वर्षीचे यशस्वी आयोजनातील अलंकार कोळी हा विजेता राहिला होता. परंतु मैदानाच्या आतमध्ये 14-2 आहेत. आदरणीय अध्यक्ष रवींद्रजी पाटील साहेब, स्ट्रेंजर क्रीडा मंडळ उपाध्यक्ष हिरालाल पाटील साहेब, सचिव रवींद्रजी बोंद्रे साहेब, त्याच वेळेला खजिनदार योगेजी भोईर साहेब, खजिनदार प्रदीपजी पाटील साहेब, मॅनेजर हिरालालजी म्हात्रे साहेब, कर्णधार विनोद गरत, उपकर्णधार परेश भगत आणि आमचे मॅनेजर कुंडलिक पाटील साहेब. एक दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. ऑल इज वेल असं आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलंय. सातत्याने प्रत्येक गोष्टींची बाबींची जाच पडताळणी इथे करण्यात येते. येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान आद्य कर्तव्य या स्पर्धेच्या माध्यमातून 14-2 14-2 आहेत. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना हॅट्रिकचा बॉल. अलंकार कोळी हॅट्रिक वरती येत असताना पाहायला मिळतो. हॅट्रिक इथे संपादन केली जाणार का? प्रसाद भोईर ऑन स्ट्राईक. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आला. फायनली हे षटक संपलं. 14 धावा संख्येचं राहिलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14. 2 विकेट संपादन केल्या अलंकार भोईरने. षटक संपलं. अलंकार कोळीचं धाव फलकावरती 14-2. चौदा धावा फलकावरती 2 फलंदाज बाद झाल्यात. प्रितेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना मला मिळेल. प्रितेश कोळीला आपण पाहत आहोत. गव्हाण गाव असं आहे ना की या गावामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठित उल्वे नोड मधील व्यक्तिमत्व याच गावाला बिलॉंग करतात. भास्कर जसा त्याच्याकडे स्ट्रायकर एंडला आहे. प्रसाद भोईर नॉन स्ट्रायकर एंडला आहे. प्रितेश कोळी गोलंदाजी मार्कवरती येतं. परंतु याच गावाच्या मी एकीचा उल्लेख केला. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये या गावामध्ये अनिकेतने परवाच्या दिवशी आणखीन एक उल्लेख केला की आमच्यामध्ये 2 संघ झालेत. या गोष्टी दूर व्हायला हव्यात. खरं तर एकीचं बळ मी नेहमी म्हणतो की एकत्रित असाल एक असाल तर त्याच वेळेला तुम्ही नेक असाल. आज या गावामध्ये आपण आहोत. नावे गावामध्ये ज्यावेळेला बाहेर खेळायचं आहे
त्यावेळेला याच 5 संघांना आपण एकत्रित पाहतो. ही बाब सर्वाधिक महत्वाची आहे. 14-2 पुढचा चेंडू गोलंदाज प्रितेश खुला टाकला होता उजव्या यष्टीच्या बाहेर. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. हा डॉट बॉलने सुरुवात झालेली पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला चांगली गोलंदाजी म्हणता येईल मयूर वास्करच्या अगेन्स्ट. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. कुणाल या संघामध्ये आहे. सातत्याने आपण प्रत्येकालाच पाहिले चांगलं क्रिकेट सातत्याने अनिकेत असेल मग सातत्याने चांगलं क्रिकेट त्याने केलं. या बेसा बॉल आणखीन एक डॉट बॉल येतोय. अपील करण्यात आली होती ती उचलून धरली नाही. यष्टीरक्षकाचं इनपुट सर्वाधिक महत्वाचं असतं. स्लीप त्यांना आता यष्टीरक्षक पाहायला मिळतं. चांगलं कामकाज होतं. महेश कोळीला तुम्ही पाहता यशांच्या पाठीमागे 14 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. सातत्याने गावाची चर्चा आपण करतोय आणि महत्वाची बाब ही राहते ना चांगली गोलंदाजी या चांगल्या गोलंदाजीचा भरणा देखील. आणखीन एक डॉट बॉल लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. गुणगान तुमचे त्याच वेळेला गायले जातात ज्यावेळेला तुम्ही काहीतरी चांगलं करता. आज हे चांगलं प्रकार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि याच कारणास्तव या खेळाडूंची चर्चा होतीये. 14-2 यावेळेला ऑन साईडला केलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मधून प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल येते. तेजस तिथे पाहायला मिळाला होता. वेगाने चेंडूवरती येत असताना तो पाहायला मिळाला. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पदार्थ 15-2 आहेत. गव्हाण आणि त्याच वेळेला नावागावाची एक गोष्ट साम्य वाटते मला की एन्जॉय करतात क्रिकेटला. या मैदानाच्या चहूबाजूला तुम्ही पाहिलं तर आनंदीदायी आणि उत्साहाचं वातावरण नेहमीच राहतं. पुढचा बॉल या वेळेला लगाताचे डॉट बॉल येतात. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिलेला नाहीये. प्रितेश कोळी बीट करतोय. एक डेडली कॉम्बिनेशन आहे. वेग चांगला आहे त्याच्याकडे टप्पा चांगला आहे आणि सातत्याने डेटला हिट करतोय. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते आहे. 15-2 आहेत. गतवर्षी अनिकेत कोळीने सातत्याने बैलगाडा शर्यत लावली होती. आडवा बाटने हॅमर्ड गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. वेगाने आता चेंडूवरती 1 मिळाले. दुहेरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 17. एकंदरीत 17 धावा धावफलकावरती या 2 षटकांचा खेळ संपला. 17 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. या षटकामध्ये केवळ 3 आल्यात. प्रितेश कोळीने कमबॅक करणारी गोलंदाजी केली आहे. 17-2. सतरा धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. याच गव्हाण गावाचा मी उल्लेख करत होतो. नारायण कोळींसारखे एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आज तुम्ही पाहताय. आमचे नारायण मामा नारायण कोळी या उलवे नोड मध्ये कुठेही स्पर्धा असू द्यात मामांना सर्व इत्तमभूत माहिती असते आणि नारायण कोळींना सर्वांनीच आदर दिलाय. कोणताही खेळाडू जवळून जाऊ द्यात मामांशी सातत्याने चर्चा केल्याशिवाय पुढे कोण पाऊल टाकत नाही. धावफलकावरती 17 आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. रिस्पेक्ट या संपूर्ण उलवे नोड मध्ये ठेवलेलाच आहे परंतु तो बाळगला जातो. धावफलकावरती गोलंदाजीमध्ये फेरबदल. विनय कोळी आलाय. या बेसचा चेंडू इथे कट केला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव वेगाने कंप्लीट होत असताना इथून पाहायला मिळाली. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. एकोणीस धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. यावेळेचा बॉल उंच गेलाय. लांब किती देणार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपणाऱ्याला तेजाच्या माध्यमातून आणखीन धक्का. 19ला तिसरा बॉर्डर बाद.
अमर कोळी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. स्वतः अमर कोळी यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. खरं तर ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. 19ला 3 फलंदाज बाद झालेले आहेत. एका मागोमाग एक धक्के दिलेत. फलंदाज बाद होतात. रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट मिळवल्या गेल्यात. समाधानने जशी सुरुवात केली एका क्षणाला असं वाटलं होतं की 60 ते 65 धावा कुठे नाही आहेत. या धावा दृष्टीक्षेपात दिसत होत्या, परंतु त्याच वेळेला अलंकार कोळीने काय गोलंदाजी केली. विकेट मिळवल्या गेल्यात. समाधान कोळी सातत्याने तेही आनंदी दिसत आहेत, कारण त्यांनाही ठाऊक आहे हा संघ मॅचमध्ये शिरकाव करतोय. विशाल भोईर आणि प्रसाद भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 19 धावा बनलेल्या आहेत. खूप काय बाकी आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. धावा बनवाव्या लागतील, रणनीती आखावी लागेल. गोलंदाज विनय कोळी गोलंदाजी मार्कवरती. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय आणि एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 19ला 3 आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. तुमचे यश आज किती प्रामाणिक आहे पाहावं लागेल. यावेळेला लिडिंग एज आणखीन धक्का. विशाल भोईर आला तसाच गेलाय. त्यालाही KYC करू दिली नाहीये. 0 घेऊन आला, 0 घेऊनच गेलाय. तो आणखीन धक्का. धक्के सातत्याने लागतात. फलंदाज येतात आणि जातात. झाडाला पिकळेल्या पानांना जशी गळती लागते ना, तशी गळती लागली आहे आणि जिथे आपण पथ्याच्या बंगल्याप्रमाणेच हा डाव लडखडतोय. जीतू आला, जीतू गायकवाड. यावेळेचा बॉल डाऊन ग्राउंड लॉंगॉनला केला. क्षेत्ररक्षक अनिकेत चेंडूवरती येईल. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न इथून झालेला नाही आहे. वामन मूर्ती आहे खेळाडू, परंतु बाउंड्री लाईन वरती पहा अगदी छोट्या चणीचा असला अनिकेत कोळी, त्यालाही आपण सातत्याने बाउंड्री लाईन वरती पाहतो. यावर्षी काय फॉर्मामध्ये आहे तो. सातत्याने धावा गोळा करतोय. 20ला 4 आहेत. 20ला 4 फलंदाज बाद झाले. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 3 धावा याही षटकामध्ये आल्यात. विनय कोळीने चांगली गोलंदाजी केली आहे. मागील षटकामध्ये 3, या षटकामध्ये 3. यावेळेचा बॉल आडवा बाटणे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पाऊशी पंगा डबल वार. चौकात गोळीबार. ठोकला षटकार. को तुझे देवलाला आगरी कोली ना सन संगतीला बोला भक्तांची आई माऊली, बोला भक्तांची आई माऊली. आई गावदेवीचं हे गीत तुम्ही ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून. गावदेवीच्या आशीर्वादानेच या मैदानावरती क्रिकेट असू द्या, स्पर्धा असू द्यात आणि या गावाला आज मात्र सर्वाधिक मोठं रूप जे काय लावलं ते आई गावदेवीच्याच आशीर्वादाने. 26 धावा धावलक्यावरती 4 फलंदाज बाद झालेत. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समुंदर भी आएगा, ये थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. प्रसाद भोईर. धावा गोळा करावा लागतील त्याला. चला नेक्स्ट मॅच महेश स्पोर्ट्स शेलघर आणि त्याच्या अगेन्स्ट PD स्पोर्ट्स भेंडकर. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आम्ही लक्ष वेधतो आहोत. शेलघर संघाचा कॅप्टन मला वाटते या मॅच मध्ये अवेलेबल दिसेल आम्हाला. फलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या 4 फलंदाज बाद झाल्यात. आदित्य कुठूनही दिसू शकतो या टीमचा कॅप्टन. पुढचा बॉल यावेळेला फाईन लेगला केला. ग्लान्स केला. जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. मनगड वळवली आहे. ठोकलाय चौकार.
चला नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये टॉस होईल. इनिंग ब्रेकमध्ये चौकार आला. 30 धावा धापलकावरती मांडलाय. 4 फलंदाज बाद. जीत तू गायकवाड चांगला स्ट्रोक त्याचा बॅटमधून झाला. वेगाचा वापर केला होता त्याने दक्ष. आडवा बॅटने पुन्हा एकदा ऑन साईडला केला. लॉंग लेगला आउटफील्ड तिथे फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगाने. एक सिंगल इथूनही आली आहे. एकेरीच्या मदतीने 31 धावा धापलकावरती बनल्यात. धावा बनवावं लागतील. मोठी रणनीती आखावी लागेल. लक्ष मोठं तुमच्याला ठेवावं लागणार आहे. खरं तर एक मोठी रणनीती तुम्हाला आखावी लागेल. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले कोणाचे किती बुलंद आहेत ना, आज मैदानाच्या आतमध्ये किती तुम्ही घाम गाळताय, या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिकच शोभून दिसतो. घाम गाळावा लागणार आहे खेळाडूंना. 31 बांधलाय. 4 फलंदाज बाद झालेत. पुढचा चेंडू गोलंदाज दक्ष. खोला टाकला होता. ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने होता. अनिकेत एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न होता. सेकंड रन कंप्लीट झाली. एक धाव महत्वाची. एक धाव इथून महत्वाची आहे. एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आला. गेट 1 बाय 1 फ्रीची जणू काय ऑफरच होती. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पूर्वी जर का तुम्ही इतिहासाची पानं पलटून पाहिलात, एक आमदार पडले होते एका मताने. त्यांच्या ड्रायव्हरनेच मतदान केलं नव्हतं. जोशी साहेब त्यांची आठवण निश्चित होते. एक धाव क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती महत्वाची आहे, तर राजकारणामध्ये एक मत ही तितकंसं महत्वाचं आहे. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं एका मताने. यावेळेला लोड फुलटत होता. ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षकांनी तैनात आहे. सिंगल मिळेल. काय थ्रो पाहायला मिळाला. ऑन दी द स्टंप केला होता. थ्रोईंग आर्म फास्ट आहे. चांगले आहेत त्याचे. मोठ्या शिताफीनं चेंडूला पकडतोय. थ्रोईंग आर्म चांगले आहेत. थ्रो चांगला करतोय. सिंगल आली. संघाची धावसंख्या 34 आहेत. 4 फलंदाज बाद. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 34ला 4 आहेत. 34ला 4. पुढचा बॉल खोला टाकला होता. हेलिकॉप्टर लुक दिलाय. क्रॅच झाला हेलिकॉप्टर. मिड ऑफला झेल टिपण्यात आलाय आणि जीतू गायकवाड होतो बाद. या नव्या नगरीमध्ये खेळत असताना आणि कारण भेंडकळकर तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळता. उरण तालुक्यातील आजच्या रात्रीतला एकमात्र संघ आहे. काही रणनीती आहे तुमची आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे.
रणनीती काय आहे? कारण शेलगर संघ प्रतिस्पर्धी आहे. मागील मॅचमध्ये एक मात्र टीम आजच्या रात्रीतली 50च्या पलीकडे रन्स बनवल्यात. कितपत रोखण्याचा प्रयत्न त्यांना? 40-45. बस 2 ते 3 4 वर्षी मॅच आहे. 2 ते 3 लाईनी पाठ केल्यास तुम्हाला वाटतं. तुझ्या संघाचा आणि आता गावाबद्दल काय म्हणशील? कारण 2 संघ सातत्याने खेळतात, परंतु आज एक संघ चांगला बांधलाय. पीडी स्पोर्ट चांगलं खेळते, अनेक स्पर्धा चांगल्या जिंकल्यात, त्याबद्दल काय म्हणशील? नाही, या गोष्टीसाठी शब्द अपुरे आहेत. चल तुला शुभेच्छा आहेत. शेलगर टीम कॅप्टन, या टॉस तुम्ही जिंकला असता, डिसिजन काय घेतला असता? आता बॅटिंग वाटायला आली. मागील मॅचमध्ये बॅटिंगच वाटायला आली होती. 50 पेक्षा जास्तीचे रन्स तुम्ही बनवलात. या मॅचमध्ये तुम्ही टॉस जिंकला असता, निर्णय काय घेतला असता? फिल्डिंगच घेतली. सर्वाधिक महत्वाचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे. शेलगर टेनिस क्रिकेट विश्वामधलं असं गाव आहे की जिथे शिस्त म्हणजे काय क्रिकेटला ज्यांनी शिकवलं. वेळेमध्ये मला वाटतं 6 वाजता मॅच चालू झाली की 12च्या आतमध्ये संपते, परंतु आज शेलगरकर उशिरा का आले? त्याबद्दल सगळ्यांचे सॉरी. थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे नाही होऊ शकलो. या मॅचकडे कसं पाहताय? कसं वाटलं इथलं आयोजन, इथलं नियोजन, आणि अगदी त्याच वेळेला या सामन्यामध्ये किती रन्स बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? बघू, आता वाट्याला बॅटिंग आली, आता जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न राहील आमचा. गोलंदाजीचा भरणा चांगला, बॅटिंग चांगली होते, संघाची सातत्याने एकीचं बळ चांगलं पाहायला मिळालंय. या सामन्यामध्ये सामना जिंकण्याचे प्रयत्न किती आहेत आणि काही बदल करताय का तुम्ही? नाही, ॲज इट इज टीम असेल आमची आणि जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न असणार. चांगली मॅच पाहायला जातोय आम्ही. हो, नक्कीच. चला, शुभेच्छा आहेत तुम्हाला. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला पीडी स्पोर्ट्स भेनकर या टीमने. दे वेन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या समालोचन कक्षाकडे वळूयात. ट्रॉम्बेचा कोळीवाड्याचा आवाज या पण ऐकतो आहोत. किरणजी भोईर सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू सर. जयजी भोसले सर. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथं मात्र 35 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 35 धावा करायच्या आहेत आणि त्या धावा अचीव करण्यासाठी न्यू यंगस्टर गव्हाणगाव खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण जर विचार केला तर कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाहाल समाधान आऊट झाल्यानंतर कुठंतरी मात्र स्ट्रगल मात्र केलाय त्यांनी, पण एक चांगली धावसंख्या आहे. बघायचं आहे गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथम षटक मात्र मोनिश पाटील. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षरशः कम्मालीची गोलंदाजी मागील मॅचमध्ये त्यांनी केली होती. तसंच मात्र अनिकेत कोहली आणि कुणाल कोहली. खरं तर कोहली बांधव आपण जर म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये ही मुंबई नाही कोणाची, ही मुंबई आहे आगरी कोळी लोकांची. खरं तर आज आगरी कोळी बांधव जीव धोक्यामध्ये घालून मात्र खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जाणले जाणारे आमचे आगरी कोळी बांधव आज क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा कमी नाही आहे. पंचाजागरी सिग्नल आलाय. मॅच ऑन. स्ट्राईक एंडवरती अनिकेत कोहली. ओ, घुटना जमिनीला टेकलाय. डाऊन द लेग मात्र चेंडू आहे. पंच मात्र आमच्या जवळ पाहत आहेत. दोन्ही हात समांतर केलेत आणि इशारा दिला इट इज अ वाईट बॉल. तर सुरुवात झालेली आहे. आपण जर विचार केला तर न्यू यंगस्टर गव्हाण. हो, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र रवाना झालाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही आहे कारण सिंगल धावमध्ये समाधान मानले जात आहेत. खरं तर एक चांगली मॅच, एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आपण पाहताय स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026. खरं तर एक मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. सातत्याने या स्पर्धेचा बोलबाला राहिलाय 3 दिवसामध्ये. पूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचं नाव आवर्जून काढलं जात आहे. खरं तर आपण जर विचार केला तर 7 समुद्र पलीकडे नेणारा RK लाईव्ह इव्हेंट्स यांचं सुद्धा आम्ही कौतुक करणार आहोत. चांगला कॅमेरा वर्क. खरं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, इथं मात्र काय चेंडू पेश केलाय. खरं तर फ्रंट फुटला त्यांचा बॅलन्स बिघडला, खाली पडले. पाणी मॅचच्या दिशेने. हो, वेगवान चेंडू मात्र पाहायला भेटलाय. मोनिश पाटील आज मात्र कमालीची गोलंदाजी करतायत. त्यांच्याजवळ प्रचंड वेग आहे
आणि वेगाचा मात्र सुरेख वापर करताना दिसत आहेत. खरं तर फलंदाजाला चेंडू समजत नाही आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. फ्रंट फूटचा वापर करावा लागणार आहे. म्हणून म्हटलं जाताना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. स्लो वन पद्धतीचा चेंडू आहे. फटका फसलाय का काय? ओ माय, काय घडलं? खरं तर सोपा झेल होता. धरतीला दान असं म्हणूया. तेलही गेलं, तूपही गेलं, हातात लागलं दोपाटनं. सोपा झेल होता. कॅचेस विन द मॅचेस, अशा कॅचेस तुम्हाला पकडावे लागणार आहे. खरं तर कुठंतरी गोलंदाज नाराज आहे, संघ नाराज आहे, कारण कुठली मेहनत करायची नव्हती. पुढ्यामध्ये तुमच्या झेल होता. जीवनदान भेटलाय फलंदाजाला. अजून एक गती परिवर्तन मात्र पाहायला भेटले. पहिल्या षटकाचा खेळ आपण जर विचार केला तर समाप्त झालाय. मोनिश पाटील थोडेसे नाराज आहेत, पण अचूक टप्प्याची गोलंदाजी. पहिल्या षटका अखेरीस धावा बनवल्यात न्यू यंगस्टर गव्हाण या संघाने. बिनगडीबाद 4 धावा. आई पावतई भक्तांच्या नवसाला, नावागावाची गावदेवी आई पावतई भक्तांच्या नवसाला. घरापुरीची बाजूला आई बसली नावा गावाला, घरापुरीची बाजूला आई बसली नावा गावाला. घरापुरीचे बाजूला आई बसली नावा गावाला. थँक्यू सो मच. खरं तर चांगला मात्र पहिलं षटक आपल्याला पाहायला भेटलं. कारण काल आपण जर विचार केला तर कालच्या रजनीमध्ये खरं तर समालोचकाला मन मोठं करून मात्र त्यांना पारितोषिक दिलेलं आहे. म्हणून सर तुमच्यासाठी एकच कविता असणार आहे की दिन निकला है हर दिन जैसा पर आज का दिन कुछ खास है. दिन निकला है हर दिन जैसा पर आज का दिन कुछ खास है. कुछ अपना सा एहसास है क्योंकि आप जैसे लोग आज हमारे पास है. खरं तर मोठ्या मनाची मोठी माणसं मात्र व्यासपीठावरती बसलेले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सर आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. संजय वास्कर ओ घुटना जमिनीला टेकलाय आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं अनिकेतच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार षट 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 षटकार. होणार टफ फाईट गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. एक पारितोषिक आलंय अनिकेत कोळीसाठी 3 बॉल 3 षटकारासाठी 5,671 रुपयाचं आदरणीय विघ्नेजी कोळी साहेब यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकारासाठी 5,671 रुपयाचा कॅश प्राइज विघ्नेजी कोळी साहेब यांच्या माध्यमातून. क्या बात है, मेला लगा है लूट लो. अजून एक स्विच हिट बघा. जेव्हा घी जब सीधी उंगली से निकल रही है तो उंगली को टेढ़ा क्यों किया जाता है वही समझ में नहीं आता है. कारण तुम्ही सरळ बॅटने चांगला षटकार ठोकलाय. काय मात्र तुमच्या मनामध्ये आलं? रिव्हर्स शॉट खेळला, निर्धाव चेंडू आला. इथं बघा काय घडलं. खरं तर नो बॉल आहे. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. आम्हाला काही समजलं नाही, पण पंचांचा इशारा आलाय. मला वाटतं ओव्हर स्टेपिंग झालेली आहे. तर नो बॉल. कहानी में ट्विस्ट, जले में नमक छिड़कने का काम इस गेंदबाज ने किया है. क्योंकि यहाँ पर क्लीन बोल्ड तो किया था बल्लेबाज को, लेकिन एम्पायर ने कहा ये नो बॉल. चला उघडा डोले पहा नीट. फलंदाज उघडा डोले पहा नीट, कारण हा तुमच्यासाठी आहे फ्री हिट. धावसंख्या झालेली आहे. सुदर्शन पाटील सर मॅन फ्रॉम तारा सातत्याने 3 दिवसामध्ये 3 रात्रीमध्ये चांगली मात्र कामगिरी करतायत, चांगलं गुणलेखन करतायत आणि ते सांगतायत की 12 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक संजय वास्करनं झाली आहे चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. जर तरला थारा नाही आहे. काही सेकंद तुम्हाला 0 बनवतात, काही सेकंद तुम्हाला हिरो बनवतात. फ्रीटचा मात्र चेंडू आहे. ओ बिग हिट. बाबा 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 कवरा मोठा छक्का. ची वाट पाहिली, तदनंतर चेंडूची वाट लावली. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पुल. खरं तर आज गव्हाण कोलीवाडा आपण जर विचार केला तर आमची मुलाखत ट्रॉम्बेमध्ये झाली होती काही वर्षापूर्वी. हो, अजून एक चांगला फटका सजवलाय.
वाईट डिश लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू तिथं तैनात आहे. फंबल झालाय. काय चितेच्या चपळाईने मात्र 2 धावा पूर्ण केल्या. नजर हटी दुर्घटना घटी असं आपण म्हणूया. जिथं सिंगल धाव होती तिथं दुहेरी धावा कंप्लीट केल्या. आखो आखो में इशारा हुआ जहां पर 2 रन का सहारा हुआ. धाव संख्या जाते 30 म्हणजे 20 धावा. महेश दादा, आम्ही वाट पाहतोय तुमच्या स्पर्धेची. बरीच वर्ष उलटून गेलेली आहे पण महेश दादाचा कॉल नाही आहे. स्टेटसला आम्हाला पाहतायत पण तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. एक चांगला व्यक्तिमत्व, चांगले लेदर क्रिकेटर सुद्धा आहेत, विकेट किपर आहेत आणि सध्याच्या घडीला या स्पर्धेत आम्हाला विकेट किपिंग करताना दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा 2 धावा मात्र पूर्ण केल्या. खरं तर धावसंख्या पुढे जाते. या दुहेरीच्या सायनी धावसंख्या मात्र पुढे जाते. 30 म्हणजे 22 धावा. संजय वास्कर, खरं तर 2 षटकार आलेत. कम्मालीची फलंदाजी. कुणाल कोहली, अनिकेत कोहली, समुद्रावरती राज करणारा, दर्यावरती राज करणारा हा आगरी कोहली बांधव फ्लिक केला हलक्या हाताने. खरं तर आपण जर विचार केला तर मिड विकेटच्या दिशेने खेळाडू तिथं आहेत आणि सिंगल धाव अर्जित केलेली आहे. बघा, न्यू यंगस्टर गवन, कुठलंही टेन्शन नाही आहे, कुठलंही प्रेशर नाही आहे. एक चांगल्या धाटणीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना मात्र सहजरित्या दिसला. आता दुसऱ्या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न आहे. घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत. चला, धावसंख्या झालेली आहे सर. रन किती झाले? 12 पाहिजेत आता. फक्त 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. कारण सेकंड मॅच आहे. दोन्ही संघाची विनर संघ आहेत आणि 1 षटक मात्र कमी आहे. तर 4 षटकांचे सामने आहेत. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित सर्व मान्यवरांचं व क्रिकेट रसिकांचं सहर्षमय हार्दिक स्वागत असणार आहे. एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. आज या स्पर्धेची 3री रात्र. या 3री रात्रमध्ये क्रिकेटचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 8 संघ मात्र आजच्या दिवशी अवतरले होते. उद्याच्या दिवशी पण 8 संघ अवतरणार आहेत. आणि खरं तर बाजी कोण मारणार आहे, या चषकावरती नाव कुठला गाव मात्र कोरणार आहे, ते आपल्याला परवाच्या दिवशी वाट पाहायची आहे. तर समालोचन देण्याची संधी मात्र पुन्हा एकदा मला देण्यात आलेली. तर थँक्यू सो मच. तुमचा ऋणी आहे, तुमचा आभारी आहे. हो, इथं मात्र हलक्या त्यांनी मात्र फटका खेचलाय. कव्हरच्या दिशेने 2 खेळाडू आहेत पण सिंगल धाव मात्र अर्जित केली जाते. बघा, प्रॉपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये न्यू यंगस्टर गव्हर्न टीम. दोन्ही बॅटर एक शांत डोकेनी मॅरेटवरती क्रिकेट मात्र सुरू आहे. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. कुठली घाई नाही आहे, कुठली गडबड नाही आहे. अजून एक घुटना जमिनीला टेकलाय. खरं तर गफलत झाली आहे थोडी. आणि हे काय घडलं, चुकीचा थ्रो. जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. 27 फेब्रुवारीने अर्थात 12 वाजून गेलेत. आज अक्षयजी ठाकूर साहेब यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांना जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आज गावदेवी मातेचरणी प्रार्थना करूयात, अक्षयजी ठाकूर साहेब यांना उदंड आयुष्य लाभो, आपण अनेक कीर्ती प्रस्थापित करो, यासाठी आई गावदेवी चरणी माते चरणी प्रार्थना. नक्कीच आपण सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. साई बाबा चरणी प्रार्थना करूया, आई एकविरा चरणी प्रार्थना करूया, गावदेवी चरणी प्रार्थना करूया, चायर देवा पुढे प्रार्थना करूया की सरांना उदंड आयुष्य लाभो. पुन्हा एकदा सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर धावसंख्या झालेली आहे 27 धावा. न्यू यंगस्टर गव्हाण आज कुठेतरी कमालीची कामगिरी करताना दिसतात या नावाच्या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. कुणाल वास्कर कुठंतरी बराच काल्यानंतर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तर फ्रंटफुटला शफल झाले. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. प्ले अन मिस असं आपण म्हणूया. चेंडू पलीचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून. स्विच हिट. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू टाकला जातोय. कुणाल कोहली कुठंतरी मात्र आता खराब फलंदाजी मात्र करताना दिसत आहेत. एक चांगली फलंदाजी करत असताना खरं तर 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर प्रेशर कुठंतरी वाढले. आपण जर विचार केला तर आता 7 बॉल आणि 8 धावांची गरज आहे.
म्हणजे जिथं एक चेंडू लेवल होते तिथं मात्र आता एक चेंडू जास्त आहे, एक चेंडू कमी आहे आणि एक धाव जास्त आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. खरं तर पॉईंटच्या दिशेने चेंडू मात्र फिरलाय आणि सिंगल धाव मात्र अर्जित केली जाते. 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. गव्हन आपण जर विचार केला तर न्यू यंगस्टर गव्हन या संघाने 3 षटका अखेरीस धावा बनवल्या 28 आणि दादांसाठी एक बर्थडे सॉन्ग मात्र होऊन जाईल. नंतर ठीक आहे, आता जे काय ते वाजवा. मेन जे मुख्य ऑपरेटर आहेत ते सध्याच्या घडीला भोजन कक्षामध्ये मात्र भोजन करतात. तर नक्कीच आम्ही बड्डे सॉन्ग पण आम्ही प्ले करणार आहोत. सरांचा आज वाढदिवस आहे, कारण त्यांचा आज खास दिवस आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 7 धावा. एका ठिकाणी न्यू यंगस्टर गव्हाण, दुसऱ्या ठिकाणी कानोबा कुंडे वहाल. मॅच कोण जिंकणार आहे? रोमांचक स्थितीमध्ये मात्र मॅच आलेली आहे. बघायचं आहे गोलंदाजी ट्रॅकवरती 7 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जातोय. जितू गायकवाड त्यांच्या समोर आपण जर विचार केला तर एक चांगला दाटणीचा फलंदाज आहे. हो, इथं फटका मात्र खेळायचा होता, व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये, टायमिंग प्रॉपर झालेला नाही. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि यशस्वीरित्या मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. बघा कॅप्टन कूल नाराज आहेत, कारण मॅच आपण जर विचार केला तर महत्वाची मॅच आहे. थ्रो मात्र थोडीशी फेकी खराब झालेली आहे. आता समीकरण आहे 5 चेंडू 5 धावा. मॅच अजूनही संपलेले नाहीये, कोण अजून जिंकलेला नाहीये. मॅच आपण जर विचार केला तर 50-50 मॅच आहे. विकेट घेतला तर कानोबा कुंडेवालचं वर्चस्व गाजवेल, षटकार आला तर न्यू यंगस्टर गव्हन सरळ मॅचच जिंकणार आहे. पण प्रयत्न करावा लागणार आहे दोघांना. गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे, बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. हो, काय चेंडू पेश केलाय. मी अगोदर सांगितलं की जसा सलमान खानच्या बेबीला बेस पसंत आहे ना, तसा मात्र या गोलंदाजाला स्वतःचा पेस पसंत आहे. कमालीची गोलंदाजी. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे, म्हणजे मॅच पहा. यस रुचिर दादा, थँक्यू सो मच. बघा मॅच होती कुठं, मॅच आली कुठे. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होईल का? कारण आता समीकरण आलंय 3 चेंडू 5 धावा. डीजे पहिल्या दिवशी जसं नटराजनी सामना गमावला होता ना, तसंच मात्र ऍक्शन रिप्ले या 3ऱ्या रजनीमध्ये पाहायला भेटते. खरं तर काय कमालीचा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 चेंडू 5 धावा. एका ठिकाणी कानोबा स्पोर्ट्स कुंडे वहाल, दुसऱ्या ठिकाणी न्यू यंगस्टर गव्हाण. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. खरं तर समीकरण इक्वेशन सेम होतं. 6 चेंडूची 6 धावांची गरज होती, पण आता 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. नवीन बॅटर रोहन कोहली. खरं तर कोहली म्हटलं तर आगरी म्हटलं तर दर्याचे रक्षक, दर्याचे राजे. हो हो, फटका तर चांगला आहे, कुठलाही खेळाडू नाहीये. 1 बाउन्स चेंडू चालला सीमारेच्या पलीकडे. मिळाल्या 4 धावा. 2 चेंडू आणि 1 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. सामना चुरशीचा बनलाय, परंतु अक्षयजी ठाकूर साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहता. आज जन्मदिवस आहे त्यांचा. खरं तर आजचे बर्थडे बॉय आणि सत्कार मूर्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा. आई एकवी चरणी प्रार्थना की आपल्याला उदंड आयुष्य लाभो. तुम्ही स्क्रीनवरती अक्षयजी ठाकूर साहेब यांना पाहताय. येणारे चेंडू राहिले 2-2 मध्ये. 1 ची गरज औपचारिकता बाकी आहे, परंतु अजूनही सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे. नक्की सर, कारण अजूनही मॅच कोणी जिंकलेला नाहीये, अजूनही मॅच कोणी हरलेली नाहीये.
खरं तर गव्हर्न प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज घरामध्ये फ्री झालाय दादाच्या. हो, हलक्या हाताने मात्र खेळलाय, धावबाची संधी, पण डायरेक्ट हिट मात्र लागलेला नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन न्यू यंगस्टर गव्हाण. कामगिरी करणारा अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच आपण काढूया प्रितेश कोळी. एकदा जोरदार ताल्या जाऊन दे गव्हाणगाव प्रितेश कोळीसाठी. आणि तसंच मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी तुम्ही जॉईंट व्हायचंय. मी घेतोय छोटासा ब्रेक. ऐकूया पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आणि जयेश सर, खरं तर एक इंटरव्ह्यू आम्ही चंदू सरांची ऐकली होती की त्याच्यामध्ये प्रश्न विचारला गेला होता की तुमचा अनेकसे मात्र समालोचक आहेत,